क्षेत्ररक्षक मध्ये गोलंदाज ठिकाणी सज्ज आहे सुमित गुमारे. पहिलाच बॉल ट्राय करण्याचा प्रयत्न करण धुंडेरे चेंडूला गॅदर करतात. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर पहिला चेंडू हा करण धुंडेरेकडेच गेला होता आणि देखील चेंडू अप्रतिमरित्या अडवला होता. खरं तर कदाचित हे त्यांचं लक फॅक्टर असू शकतं टीम गावदेवी कोलारे संघाचं. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ऑन साईडला वळवला हा चेंडू. शतकशकाले वर कॅच. मागच्या मॅच मध्ये पहिली झेल याच खेळाडू टिपली होती आणि याही मॅच मध्ये कदाचित ते चित्र पुनरागमन त्या चित्राचं होतंय की काय असं आता वाटायला लागलेलं आहे. पहिला चेंडू या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त केवळ एक सिंगल आली. त्यानंतर लगेचच विकेट आणि क्षेत्ररक्षक समीर याने मात्र अप्रतिम झेल टिपलेली आहे. काय जबरदस्त कारनामा आहे. पहिले षटक षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं चालू प्रशांत भूरला मात्र माघारी परतावा लागला. कदाचित टायमिंग प्रशांत हेच सांगताय डगआउट मध्ये टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही आहे. बॅटच्या काही रडार मध्ये हा चेंडू आलेला नाही आहे. लेफ्ट राऊंड विकेट. हो बॅटची कडा मागे चालला बॉल गली पॉइंट मधून ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल मेल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबसंख्या धाब पुस्तकावरती आपण पाहतो 2. चांगलं क्रिकेट. अजय नवले प्रतिष्ठान श्री गणेश क्रिकेट संघ माडिकवली एक चांगला खेळाडू होता आणि खरं तर त्याच्या काही व्हिडिओ सुद्धा असतील शतरक्षण करताना अजयच्या. अगदी आपण पाहतोय नुकताच 10 ते 15 दिवसापूर्वी हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा आकस्मिक मृत्यू झालेला आहे. खरं तर आपण पाहिलं तर नक्कीच आपण पाहिलं तर एक बाडकिलगावचा एक चांगला उभरता सितारा एक चांगला खेळाडू सुद्धा होता आणि आज त्याच्याच नावानं कुठेतरी त्याला श्रद्धांजली म्हणून श्री गणेश क्रिकेट संघ माडकिवली संघाने या नावाने खेळण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आज तो काळाच्या पडद्याआड षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स लवकर गमावले टीम माडकुली संघाने. स्वस्तामध्ये बाद झाला प्रशांत भूर. त्यानंतर राज गडगेला सुद्धा मात्र माघारी परतावा लागलं. परंतु त्यामध्ये आणखीन एक दुर्दैवाची गोष्ट अशी की माडकुली संघाला आयोजकांच्या वतीनं 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे. टुबल्ट मॅन नसल्या कारणास्तव ही पेनल्टी करणं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक संघाला कडक नियमावली या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे. समोरच्या कोणत्याही संघाचं जर ऑब्जेक्शन असेल तर लगेचच तात्काळ त्या ठिकाणी पडताळणी केली जाते आणि या गोष्टीवरती लगेचच आपण पाहतो सातत्याने निर्णय घेतलेले आहेत. या अगोदर अनेक संघांना आपण 3 बॉल 2 धावा अशा भरपूर वेगवेगळ्या प्रमाणात पेनल्टी सुद्धा दिलेल्या आहेत उशीर आल्या कारणास्तव. परंतु आता 12th मॅचची पेनल्टी आहे. यावेळेस जसा मैदानाच्या आतमध्ये हेमंत मराडे दाखल झालाय त्याच्या नावाचा परिचय याच हेमंत मराडेने अगदी आपण पाहतो गतवर्षी भरपूर नाईट टुर्नामेंट मध्ये धुमाकूळ घातला होता आणि प्रत्येक गोलंदाजाला नामोहरण करून सोडला होता. तोच हेमंत सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून आला हा पहिला खणखणीत षटकार. 10 धावा त्या फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं संपन्न होतोय. चांगली गोलंदाजी सुमित गुमारेने केली. शेवटचा अगदी आपण पाहतो चेंडू हेमंत मराडेच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि त्याला फेकून दिलं सरळ वाईड स्ट्राउंड अप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. म्हणजे हा स्ट्रोक कदाचित आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. चला दत्ता कळव सर थोडंसं फास्ट खेळायचं. तुम्ही खेळू नका प्रत्येकाला ताकीद द्या कारण तुम्ही सकाळी खेळलेत चांगले खेळलेत. मॅच हे 3 षटकांची असणारे लक्षात घ्या. परंतु
थोडंसं फास्ट घ्या कारण किमान फक्त 15 मिनिटेच तुमच्याकडे असणार आहे. ऑफिशियल पंचांवरती आता हळूहळू दबाव वाढणार आहे जसं अंतिम टप्प्याकडे आपण जाऊ. हो ब्लॉक फॉलचा चेंडू या स्टँडवरती नाही तर पॅडवरती हा चेंडू आढळलेला आहे. फलंदाज या ठिकाणी बाद देखील घोषित केलेला आहे. अगदी आपण पाहतो विकेटचं पतन कुमार नवलेला मात्र माघारी परतावं लागणार आहे आणि धक्का तिसरा लागेल तो टीम अजय नवले प्रतिष्ठान श्री गणेश बाडकिडी संघाला. सन्माननीय आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष दिलीपदादा बाईकर यांचा हा संघ त्यांच्याकडून सुद्धा टीमला शुभेच्छा येतात. राहुल चव्हाण यांच्याकडून टीमला शुभेच्छा येतात. एक चांगले समालोचक आहेत आणि सध्या बदलापूर ते शिर्डी या पदयात्रेमध्ये असणारे पंकज भोले यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा येतात बाडकिडी टीमला. कारण कदाचित पंकज भोले यांची अनुपस्थिती या संघामध्ये आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती आणि संघाची धाबा संख्या केवळ 10 धाबा आहे. 3 बाद 10 ही धाबा संख्या आपण पाहतोय. पहिली षटक सुमित घोमारेचं, यानंतर करण बुंडेरे. मागच्या मॅचचा हिरो होता करण ज्याने धावा वाचवल्या होत्या. तोच करण सध्या चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवरती सफलता त्याने अर्जित केली आहे. राऊंड विकेट. हो पुन्हा एकदा ब्लॉक ऑन. इथे मिस्टेक केली एसटी रक्षकाने आणि त्याचा परिणाम इथे पाहायला मिळणार आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डोक्याला हात लावण्याची वेळ गोलंदाजाने एसटी रक्षकाला आलेली आहे कारण आता हा चेंडू चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा फलकामध्ये आहेत आणि या 4 धाबांना पंच काहीतरी सूचना करतात. अच्छा ऍक्शन थ्रू गोलंदाजासाठी या चला तिसऱ्या पंच मैदानाच्या मध्ये करण धुळे सर आपण या. आपण कदाचित आमच्या टेक्निकल रूम मधून आपण चेक करणार आहोत. राउंड विकेट. राउंड विकेट. या ठिकाणी पॉइंट मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत हा आपण आता चेक करणार आहोत. हा बॉल रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण चेक करणार आहोत. 2 धाबा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आपण चेक करू. करण भुंडेरे हा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. फेअर डिलिव्हरी. सहा धावा या षटकामध्ये अद्यापर्यंत आलेल्या आहेत आणि एकंदरीत 14 धावा दाखल फलकावरती आहेत. सोळा धावा झालेल्या आहेत माफ करा आणि आता एक सिंगल आली म्हणजे 17 धावा दाखल फलकावरती. राजेश सर थोडशा आमच्या स्लो आहेत मंद आहेत त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यांना संगोपितामध्ये टाकायला लागेल. 17 धाबा झालेले आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. 3 षटकांची मॅच. आता आपण हळूहळू पुढे जाणार आहोत अंतिम टप्प्याकडे कारण भरपूर मॅचेस बॅलन्स आहेत. शतरक्षक या ठिकाणी मनोज कुमार होते. त्याच्या उंचीचा फायदा त्याला मिळू शकला नाहीये. नजर शेवटपर्यंत होती परंतु या ठिकाणी हा बॉल जाईल फ्लाइट स्ट्रोक षटकार.
जेव्हा कोलारी संघ द्वितीय सत्रामध्ये बॅटिंगसाठी येईल तेव्हा पॅनल्टीच्या धाबा आपण एक षटकानंतर ऍड करणार आहोत. लक्षात असू द्या, हा नियम आहे. आणि आता सध्या 23 वरती 23 धाबा धाव फलकावरती शेवटचा बॉल या षटकातील करण बुंडेर यांचा राऊंड विकेट. हो, कोलकाताचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला. एक सिंगल आली आहे आणि एक सिंगल वरतीच समाधान या ठिकाणी व्यक्त करावं लागणार आहे. संघाची धावत संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा आहेत. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मिनमिनी कुमार येतात बॉलिंग ट्रॅकवरती. कुमार मिनमिने ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडस दूर आले समीर. एक धाव कंप्लीट. एका टप्प्या अखेर बॉलला गॅदर करण्याचा ते प्रयत्न करतात आणि या मिळतील 2 धावा. यानंतरचा सामना आदर्श 11 वांगली आणि त्यांना फाईट करेल जीवनमान क्रिकेट संघ एरंजार. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण सुद्धा या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे टॉससाठी. हो, या ठिकाणी अडबा बातम्या खेळण्याचा प्रयत्न होता. लक्षात असू द्या, खेळाडू कक्षातून आवाज प्लीज करू नका, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला बाईट बॉल्ससाठी. खेळाडू कक्षातून आवाज कोणीही करू नका प्लीज. जी सूचना आम्हाला देण्यात आलेली आहे, खरं तर जेव्हा बॅटरला काही डाऊट असेल आतमधून तर ते नक्कीच त्यांचा रिव्ह्यू घेणारच आहेत. हेच इट इज फेअर डिलिव्हरी या ठिकाणी ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवण्यात आलेला आहे. लक्षात असू द्या, कारण शेवटचा षटक असल्या कारणासह कुठेही पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा नेहमी आपल्याला पाहायला मिळतो, साहजिकच. आणि सध्या तरी आपण जर पाहिलं तर पंच तटस्थ भूमिकेत अगदी गेली 3 दिवस अत्यंत चांगले निर्णय या ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचे कौतुक खास करण धुळे यांच्या वतीनं करण्यात आले. हो, या ठिकाणी पाहावं लागेल पुन्हा एकदा. या ठिकाणी कदाचित रन आउट साठी या ठिकाणी स्टंपिंग साठी आपण DRS घेण्यात आलेलं. पंचांना थोडस डाऊटफुल आणि पाहावं लागेल एक्झॅक्टली. SCD's OUT फलंदाज बॅट व्यवस्थित प्रॉपर ग्राउंडिंग केली नाहीये, थोडेसे मागे राहिलेत. आणि त्यानंतर या ठिकाणी मला असं वाटतं की ऍक्शन रिप्ले मध्ये थोडी हातामधून बॅट सुद्धा निसटली होती. आणि त्यानंतर ग्राउंडिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तत्पूर्वी विकेट या ठिकाणी ग्राह्य धरली गेली. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांचं क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि खास करून माणिकेली संघावरती ज्यांचं प्रेम आहे ते महाराष्ट्र पोलीस
सन्माननीय निसारभाई शेख भाईजान यांचे या ठिकाणी आगमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत. हो, यावेळेस मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता आणि ते अगदी आपण पाहतो या दोन धावा घेण्याचा प्रयत्न पाहावं लागेल. निलेश मराडे मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्याने अतिशय वेगवान पद्धतीने या ठिकाणी एकवटलेत. बारकुली संघाला सपोर्ट करण्यासाठी निसारभाई शेख यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. कालचे आमचे अन्नदाते ऑफिशियल टीमचे 28 धावा झालेले आहेत धाव फलकावरती आणि आता या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स होता. स्टील 2 to go. हो, या ठिकाणी पडल्यानंतर थोडस खाली राहिलंय. पंचांकडे लगेच पाहिलंय की कदाचित पंच या गोष्टीची जर शिक्षा तर देणार नाही ना, म्हणून थोडस गोलंदाजाने मागे पाहिलं, परंतु एस फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल आणि आता अंतिम या डावातील चेंडू. हो, क्लीन बोल्ड फलंदाजाकडे होईल बाद. कदाचित ही मेजवानी होती. अगदी यापेक्षा जास्त काय फलंदाजाला हवंय. फुलटॉस बॉल होता, धावा वसूल करायच्या होत्या, परंतु ते जमलं नाहीये निलेश मराडेला आणि संघाची धावा संख्या धाव फलकावरती 28-29 धावांची गरज आहे. सन्मान्य निसारभाई शेख यांना विनंती राहील, नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभेच्छा आपण करणार आहोत. या महाराष्ट्र पोलीस एक हसतमुख चेहरा सध्या अगदी आपण पाहतोय. जरी निसारभाई शेख हे आडनाव आणि हे नाव ऐकायला तुम्हाला वेगळं वाटत असेल, परंतु आपल्या विठुरायावरती त्यांनी गायलेलं एक अभंग असे सुंदर गोड गळ्याचे गायक सुद्धा आहेत. आणि लवकरच भाईजान चषक ही स्पर्धा एक वेगळ्या स्वरूपात, एक वेगळ्या रंगात, एक वेगळ्या ढंगात आपल्या भेटीला येणार आहे. तब्बल त्या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये असणार आहे. हे विसरून चालणार नाहीये. 2026 ला एक धमाक आहे. चला लगेच आपण फिल्डिंग सेट करू आणि लगेच दोन्ही बॅटरला सुद्धा विनंती राहील की आपण मैदानाचा दाबा घ्यायचा. कोलारी टीम बोले पलक 11 म्हात्रेपाडा संघाच्या संघनायकाला विनंती आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. आणि टीम कारिवली हा संघ सुद्धा दाखल झालेला आहे. कारिवली संघ आपले मनपूर्वक स्वागत. जी पेंडिंग मॅच होती दुसऱ्या दिवसाची, टार्गेट 29 धावांचं आणि ऑलरेडी आयोजकांच्या माहितीनुसार नुकताच आणखीन एक या ठिकाणी बातम्या मला देण्यात आले की बाडकुली संघाला ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी आहेच आणि टी शर्ट नसल्या कारणास्तव, कारण ड्रेसिंग चेसिंग या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहेत. 4 धावांची पेनल्टी होईल, लक्षात घ्या. 12th मॅनची 2 आणि आता ड्रेस कोड नसल्या कारणास्तव याही 2 धावांची, म्हणजे या धावसंख्येमध्ये आपण ऍड करणार आहोत पहिले षटक संपल्यानंतर.
चला सुमित घुमारे आणि समीर मुकणे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. कारण हे आज भरपूर खुश आहेत. लक्षात असू द्या या माणसामध्ये भरपूर ताकद आहे. अवकाळी पाऊस ज्याने थांबवला तो करण धुळे. कारण 4 दिवस स्पर्धा होईल की नाही याच्यावरती प्रश्नचिन्ह होता. राऊंड विकेट पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो. चांगला स्ट्रोक 2 क्षेत्ररक्षकांना चकमा देत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शंकू डांगरे देखील भरपूर खुश आहेत. आज संघाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि पहिला चौकार आल्यानंतर टाळ्यांनी नक्कीच आपण पाहतो आपल्या संघाला दाद देत असताना. 4 धावा फलकावरती आहेत. ऑलरेडी 4 धावांची पॅनल्टी आहे. माणकुली संघाने धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट फार कमी केलेली आहे. कदाचित आपल्याकडे जर आपल्याला तुबलतमान नसेल, आपल्याकडे कम्प्लीट ड्रेस कोड नसेल तर एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी करायची होती. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक शॉट चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. गॅप शोधलाय सुमित गोमारेने. जणू का मॅप लावला होता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 सलग लागोपाठचा हा दुसरा चौकार. आज कमेंट बॉक्स मधून बाबू शाह यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. उत्तम दर्जाची साथ आम्हाला त्यांची संपूर्ण दिवसभर कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस लवकर विश्रांती आम्हाला देण्याचा त्यांचा प्रयत्न हो. या ठिकाणी पॉइंट मधून बॉल ढकलला जातो. हरकत नाही आहे. कमिटी क्षेत्रामध्ये हे होतच राहतं. एकमेका सहाय्य करू अवघडून सुपंत आणि सगळ्याची धावसंख्या फलकावरती 2 या अंकाने पुढे सरकतो. 20-10 धावा झालेले. 28 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 29 धावांची गरज असताना 4 धावांची पॅनल्टी सुद्धा म्हणजे या पहिल्या षटकानंतर आपण त्या पॅनल्टीच्या धावा या धावसंख्येमध्ये जोडणार आहोत. 1-0 एक मॅजिकल फिगर सध्या धावफलकावरती आहे. हो चांगला स्ट्रोक खेचून मारलेला फटका आहे. कदाचित मागचा सामना जसा आदर्श 11 वांगणी संघाच्या तेजस पडवलने लवकर संपवला दामस संघाच्या विरोधात 8 चेंडूमध्ये, आता तसा प्रयत्न सुमित घोमारे करतायत की काय, कारण दोन्ही डावखुरे आताचे फलंदाज आहेत. दामस संघ धावफलकावरती 16 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज राज या ठिकाणी मिस्तानी खेळाच्या ठिकाणी कव्हर पॉइंटला टिपली आहे. स्वप्नील पुसाडी त्या ठिकाणी होते आणि अप्रतिम झेल टिपला गेला. पहिला धक्का लागला टीम गावदेवी कोल्हारे संघाला. फलंदाज बाद. कोल्हारी संघाने या क्रीडानगरीवरती अप्रतिम खेळ सकाळपासून दाखवलेला आहे. कदाचित सुमित गोमारे असेल अशा सगळ्याच खेळाडूंना वाटत असेल की हे क्रीडांगण पाहिल्यानंतर कुठेतरी त्यांना भाकरीचा पाडा या गावचं मैदान आठवत असेल की तो देखील असा ग्रास ग्राउंड आहे. बाजूला सुंदर उल्हास नदीचा प्रभाव चालू असतो आणि कुठेतरी या क्रीडांगणाची ती प्रतिकृती आहे असं म्हणावं लागेल. 20 धावा धावफलकावरती झालेले आहेत. पॅनल्टीच्या धावा ऍड करून आता फक्त 12 चेंडू
9 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 9 धावांची गरज. स्ट्रायकेडला समीर, ज्याने अद्यापर्यंत एकही चेंडू फेस केला नव्हता. ऑन साइडला फटका चांगला, क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथे हा झेल पण कदाचित नशिबाने सुद्धा मानकिनी संघाची साथ सोडलेली दिसते. अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी सरावापासून थोडेसे दूर या दरम्यान आमच्या नामांकित युवा उद्योजक खरवई गावच्या शिवा शेठ जमदरे ज्यांच्या ठिकाणी आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक सिंगल धाव, त्यानंतर आपण 2 धावा घेण्यात आल्या, त्यानंतर एक्स्ट्रा अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव्याने संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 23 धावा. त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा बॉक्सचा चेंडू होता आणि एक सिंगल संघाची धावत संख्या फलकावरती 24 धावा. यानंतर एरन साड वर्सेस आदर्श बांगणे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण पेंडिंग मॅच पलक 11 म्हात्रेपाडा आणि कारिवली या 2 टीम मध्ये घेणार आहोत. लक्षात असू द्या, कारण आज संपूर्ण या ठिकाणी शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं. या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ आपल्याला मिळणार आहे. या स्पर्धेचा मालिकावीर आपल्याला मिळणार आहे. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि उद्योन्मुख खेळाडू सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. अशी भरघोस पारितोषिके असणारा हा क्रिकेटचा खेळ, ही स्पर्धा. आणि सध्या धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 25 धावा आहेत. समीर बाद झालाय. मैदानामध्ये मनोज आलेले आहेत. कुमार मोरे सध्या मैदानामध्ये आहेत. चार धावांची गरज आहे अजूनही. राजेश सर आपल्याला ॲज अ ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांनी 4 दिवस काम पाहिलेलं आहे. म्हणजे करण धुळे यांची कुठे कमतरता जर भासली तर राजेश साळवे सरांनी घेतलेले निर्णय हे देखील प्रत्येक संघासाठी उपयुक्त ठरलेले आहेत. हो, या ठिकाणी अत्यंत सुंदर झेंडू टाकण्यात आलेला आहे. समर इन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. आज सन्मान्य प्रवीण भाऊ राऊत बहुजन युवा नेतृत्व यांच्या शुभास्ते राजेश साळवे सरांचा सन्मान सुद्धा होणार आहे. या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतात राजगडे. नो मिस्टेक, फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का लागेल. सामना सहज सोप्या पद्धतीने टीम कोल्हारे संघाला जिंकायचे, परंतु या ठिकाणी आपण पाहतो एका पाठोपाठ फलंदाज होतात बाद. कमबॅक करतीये टीम अजय नवले प्रतिष्ठान श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली या मॅचमध्ये. जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. म्हणजे संध्याकाळी आपल्याला 3000 ठेवलेले आहेत.
4 धावांची गरज आहे आणि आता एक सिंगल धाव या ठिकाणी एकवटण्यात आली. पहिल्या षटकामध्ये बॅटर दाखल झाला भावेश कोलंबेला आपण पाहतो. खर तर कोल्हारे म्हटल्यानंतर एक नामांकित पुरस्कर्ते पॅकर नरेंद्रदादा गोमारे चं सुद्धा नाव आवर्जून सगळ्यांच्या लक्षात असेल. कारण सातत्याने ठाणे असू द्या रायगड असू द्या या विभागात मोठमोठे संघ बांधण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत आहे. स्ट्रॉंग अपील सिरीज LBW फलंदाज होईल बाद लेग बिफोर विकेटच्या साह्याने आणखीन एक धक्का. चार चित्र आणि 3 धाबांची गरज आहे. का मॅच रंगते असे मॅच क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागलेल्या असतात, या क्रीडा नगरीकडे लागलेल्या असतात आणि आता तसाच एक चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आठवत असेल कदाचित आपण पाहतो 1 चेंडू 2-3 धाबांची गरज होती जोबिली संघाला. तेव्हा महेंद्र धुळेने खेचलेला तो रिव्हर्स स्ट्रोक आणि तिथे तो जोबिली संघाने सामना जिंकला होता. असे बरेच किस्से असे बरेच सामने आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहिलेले आहेत. कधी सामना गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतो तर कधी सामना फलंदाजी करणाऱ्या संघाकडे देखील झुकतो. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर तिसरा प्रगती पथावर दिया देव मिनमिने सारखा गोलंदाज या ठिकाणी. कदाचित मानकुली संघाला जर 4 धाबांची पेनल्टी नसती तर मात्र या सामन्यामध्ये अजून काही वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असं. टार्गेट थोडंसं मोठं झालं असं. परंतु आता या मॅचमध्ये देवेंद्र मिनमिने कशी कमाल करतात हे पाहणं गरजेचं आहे. 4 बॉल 3 धाबांची गरज. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक इनला. हो या ठिकाणी डॉट बॉल आणि आता विकेट सॅक्रिफाईस केली जाते. आणखीन एक धक्का लागेल या ठिकाणी. टीम गावदेवी कोल्हारे संघाला सामना होता कुठे सामना आला कुठे. खरंच तर आपण पाहिलं तर 29 धाबांची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 16 धाबा आल्या, पेनल्टीच्या 4 ऍड केल्या, 20 धाबा एकंदरीत होत्या. 12 चेंडू पासून विचार केला तर 9 धाबांची गरज होती आणि तो सामना अखेरच्या टप्प्यात 3 बॉल 3 रनांवरती येऊन ठेपलेला आहे. यालाच तर म्हणतात क्रिकेट. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आहे. क्रिकेट हा सरडासारखा रंग बदलणारा खेळ हे आज या खेळाने दाखवून दिलेले आहे. कोणता संघ जिंकेल, एका बाजूला बदलापूर की दुसऱ्या बाजूला नेरळ, एका बाजूला कोल्हारे की दुसऱ्या बाजूला माणकिवली संघ. 3 बॉल 3 धाबांची गरज आहे. गोलंदाज की फलंदाज जिंकणार, कोण विजयाची पताका या स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलामध्ये रोवणार हे पाहणं गरजेचं आहे. देवेंद्र बिनमिनेने टाकलेले षटक सर्वांच्या लक्षात राहील. पण हा सामना थांबवला तर मानकिवली संघ या मैदानावरती आपला 8 के पार झेंडा रोवेल. धाबा चेस करायचे. टीम गावदेवी कोल्हारे संघाला 3 बॉल 3 ची गरज. हो यावेळेस आपण पाहतो पॉइंट मधून बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. फेक तर झाली आहे परंतु ही चुकीची फेक होती. 2 धावा मिळतील टीम गावदेवी कोल्हारे संघाला आणि आता कदाचित सुटकेचा मोकळा निश्वास टीम कोल्हारे संघाने टाकला असेल. आता सामना कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव येणारे 2 बॉल 1 धावेची गरज आहे. ही 1 धाव बनवा 20 लागणारे. हा बॉल अत्यंत महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. जर हा चेंडू डॉट आला, विकेट आली तर सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. असे सामने प्रेक्षकांना पाहायला आवडतात. खरं तर ऑनलाईन प्रेक्षक हळूहळू वाढत आहेत, त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. 2 बॉल 1 ची गरज. स्ट्राईकिंगला फलंदाज कुमार. 1 बॉल 2. या दरम्यान वसंतदादा मेहर यांचे आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. हो या ठिकाणी डॉट बॉल. आता मात्र या सामन्यामधील उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. कोण सामना जिंकेल, हु विल विन द मॅच. हा सामना कोणाच्या बाजूला जाईल, सामना नेरळला जाईल
की सामना बदलापूरला थांबेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. शेवटचा एक बॉल आणि एका धावेची गरज. कदाचित आपण पाहतोय 6 चेंडूमध्ये 1 धाव. याच मैदानावरती शिवशक्ती कडाव संघाने थांबवली होती, परंतु आता 1 बॉल 1 धावेची गरज आहे. अप्रतिम मॅच, जबरदस्त सामना. नगर सबक चषकातील हा रोमहर्षक सामना, सर्व प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना आहे. 1 बॉल 1 धावेची गरज. सामना कोणी जिंकू नये, टाळ्या तर वाजल्याच पाहिजेत दोन्ही संघासाठी. गोलंदाज देवेंद्र मेनमेने. हो, या ठिकाणी सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. सामना जिंकलाय टीम गावदेवी कोल्हारे संघाने.